रवींद्र चव्हाण आणि वैभव नाईक यांच्या भेटीमुळे देखील तळ कोकणातलं राजकीय वातावरण तापलेलं आहे। नाईक चव्हाण भेटीमध्ये नेमकं दडलंय का असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जातोय, तर विकास कामांसाठी चव्हाणांची भेट घेतल्याचं स्पष्टीकरण वैभव नाईक यांनी दिलं। वैभव नाईक सुद्धा बऱ्याच वेळेला या संदर्भात माझ्याशी चर्चा केली, परंतु मी नेहमीच त्यांना सांगत असतो की आदरणीय कोकण या विषयामध्ये आदरणीय नारायण राणे साहेब यांना विचारल्याशिवाय या संदर्भातला कोणताही निर्णय हा मी करू शकणार नाही। जिल्ह्याच्या विकासासाठी किंवा माझ्या मतदारसंघासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात, अनेक ठिकाणी जावं लागतं आणि त्याच्या ठिकाणी प्रयत्न करतो, अनेक अधिकाऱ्यांना भेटतो, अनेक मंत्र्यांना भेटतो। रवींद्र चव्हाण यांनी काल दिलेलं स्टेटमेंट म्हणजे रवींद्र चव्हाण आणि नारायण राणे यांच्यामध्ये जी अंतर्गत धुसफूस आहे ती या निमित्ताने बाहेर आली। उद्धव ठाकरेंचा झंझावती दौरा सिंधुदुर्गाचा एवढा झंझावाती झाला की थेट त्यांचा आमदारच आमच्या रवी चव्हाण साहेबांना भेटायला कणकवलीच्या गेस्ट हाऊसवर आला। म्हणजे ह्याचं एवढंच विश्लेषण मी करीन की उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर आता कोणालाही विश्वास राहिलेला नाही।